मी ऑलरेडी राजकुमारच आहे. उगाच तुला किस केल्यावर बेडूक बनायचो. दक्ष फिदी फिदी हसत सुटला. दक्ष, दुष्ट कुचकट. दीक्षाने चिडून बेडवरच्या सगळ्या उशा दक्षला फेकून मारल्या तसा तो हसत बाहेर पळून गेला. आता पुढे 2 दिवसांनी कारखानीज फॅमिली दिल्लीला रवाना झाली. दिनेश आणि दक्षचा अजून एक कझिन त्यांना एअरपोर्टवर न्यायला आले होते. 2 दिवसांपूर्वीच दक्षचे काका काकी इंडियात आले होते. त्यांना सगळ्यांना भेटून आनंद झाला होता. पण निवेदिताला पाहून मात्र ते जरासे नाराज होते. निवेदिताही फार काही बोलत नव्हती. दक्ष आणि कार्तिकने एकमेकांकडे पाहिलं. दीक्षालाही जरासा संशय आला होता. तिने दक्षशी बोलायचं ठरवलं. चहापाणी झाल्यावर दिनेशने ज्याला त्याला रूम्स दाखवल्या. दक्ष दीक्षाही त्यांच्या रूममध्ये आले. सामान ठेवून दक्ष बाहेर जाणार तोच दीक्षाने त्याला अडवलं. काय काय चाललंय इकडे? दिदी आणि दिनेश दादांचं काय मॅटर आहे? दीक्षाने त्याच्यावर नजर रोखली. सगळ्यात इंटरेस्ट ना तुला? गॉसिप क्वीन. दक्षने लगेच तिला चिडवून घेतलं. बऱ्या बोलाने सांगतोस की? सांगतो बाई, मला हातपाय धड हवेत माझे. ॲक्च्युली झालं असं होतं की दिनेश दादाला कॉलेजपासून निवेदिता दिदी आवडायची आणि तिलाही तो आवडत होता. दादाने ऑफिसमध्ये काम सुरू केलं आणि सेटल झाल्यावर एक दिवस दिदीला प्रपोज केलं. ती तयार होती. इव्हन काका काकीही तयार होते. पण मामा मामीला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने नकार दिला. दक्ष म्हणाला, अरे पण दिदींनी समजावलं नाही असं वाटतंय तुला? दिदीचं काय? दिनेश दादा, काका काकी, इनफॅक्ट आम्ही सगळ्यांनी समजावलं पण मामाला पटेना. त्याने दिदीचं लग्न ठरवलं परस्पर. दिदी एवढी अपसेट होती की कोणाशी बोलायचीही नाही दिवस दिवस. एंगेजमेंट झाली आणि त्या मुलाने त्याचे खरे रंग उधळायला सुरुवात केली. दिदीला हॅरॉस करायचा, मेंटली आणि फिजिकली सुद्धा. एवढी स्ट्रॉंग असणारी दिदी त्यावेळेस मात्र अगदी तुटून गेली होती. एक दिवस बाहेर हॉटेलमध्ये त्याच्या मित्रांसमोर त्याने दिदीवर हात उचलला आणि तिचा संयम संपला. तिनेही त्याला मारलं. हेच निमित्त झालं. सगळीकडे दिदीची बदनामी केली त्या लोकांनी. तिच्याविषयी वाटेल ते पसरवलं. मुलांना नादाला लावते, अफेअर्स आहेत वगैरे वगैरे. मामा मामींनीही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दिदीलाच दोषी ठरवलं. त्या दिवशी ती घराबाहेर पडली. ऑलरेडी एवढं काही पसरलं होतं की तिने या सगळ्यापासून लांबच राहणं पसंत केलं. दादाने तिला समजवलं. काका काकींनीही खूप वेळा सांगून पाहिलं, सगळं विसरूया आणि पुढे जाऊया म्हणून. पण दिदी ऐकत नाही. दादा अजूनही थांबलाय तिच्यासाठी. दक्षने सुस्कारा सोडला. असं आहे तर म्हणूनच मगाशी काका काकी नाराज वाटले का? हो, त्यांना मनापासून वाटतं तिने त्यांची सून व्हावं. पण ती ऐकेल तर शपथ ना. काहीतरी जुनं डोक्यात घेऊन बसलीये, दक्ष म्हणाला. व्हाय फेअर फेन दीक्षा इज हिअर? दीक्षा एकदम तोऱ्यात म्हणाली. माझे बाय, काय चालले डोक्यात तुझ्या? दक्ष संशयाने तिच्याकडे पाहत म्हणाला. तू फक्त माझी साथ दे चेंडूराम. बघच, निवेदिता दिदी आणि दिनेश काका का टाका तो हम भिडा के ही रहेंगे. दीक्षा एकदम स्टाईलमध्ये म्हणाली तशी दक्षने नुकतीच मान डोलावली. दीक्षा लगेच दिनेशसोबत बोलायला बाहेर निघून गेली. जेवण वगैरे झाल्यावर निवेदिता रूममध्ये आली. तिच्या पाठोपाठ दिनेशही आत आला आणि त्याने दरवाजा बंद केला. दिनेश, काय करतोस हे? निवेदिता चिडत म्हणाली. न्यू, प्लीज सोड ना हा हट्ट आता. अगं जे झालं ते झालं. किती दिवस त्यातच अडकून राहणार आहेस? मी अजूनही तुझी वाट पाहतोय गं. एक ना आता तरी. दिनेश तिच्यासमोर उभा राहिला. दिनेश, नाही जमणार रे मला. हे बघ, त्यावेळेस जे झालं होतं ना ते अजूनही माझ्या मनातून गेलं नाही आहे. माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे रे, पण प्लीज तू मूव्ह ऑन कर. माझ्या तुझ्या आयुष्यात येण्याने तुला त्रासच होणार आहे. मला नको वाटतं लग्न वगैरे. निवेदिता हताश होत म्हणाली. म्हणजे तू ऐकणार नाहीस हेच ठरवलंच आहेस ना न्यू? दिनेश चिडत म्हणाला. निवेदिता काहीच बोलली नाही. ठीक आहे, मग मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तरी तुझी हरकत नसावी नाही का? दिनेश असं म्हणाल्यावर निवेदिताच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. पण तिने स्वतःला सावरलं. तीच मागे लागलेली त्याच्या, पण आता तिलाच त्रास होत होता. बोल ना न्यू, नाही ना तुला काही प्रॉब्लेम? दिनेशने विचारलं. नाही, निवेदिताने मान खाली घातली. ओके, मी तरी का तुझ्यावर वेळ वाया घालवतोय? बाबांना सांगून टाकतो माझीही लंडनला जायची तयारी करा म्हणून. दिनेश असं म्हणाल्यावर निवेदिताने चमकून त्याच्याकडे पाहिलं. लंडन? होय, मी कायमचं शिफ्ट व्हायचा डिसिजन घेतला आहे तिकडे. बाबांच्या मित्राची मुलगी आहे तिकडे. ते कधीपासून प्रपोजल घेऊन तयार आहेत. मीच मूर्खासारखा त्यांना नाही म्हणतोय. चांगली मुलगी आहे ती. 1-2 वेळा भेटलो आहे आम्ही. एनिवे, हे सगळं मी तुला का सांगतोय? तुला तर तसंही काहीच फरक पडत नाही ना. तू कर एन्जॉय तुझं लाईफ. दिनेश ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेला आणि निवेदिताने एवढ्या वेळ अडवून ठेवलेलं पाणी डोळ्यातून ओघळलं. ती तशीच बेडवर बसली. जॉब डन. इकडे दिनेश दीक्षा आणि दक्षच्या रूममध्ये येऊन झोपला. गुड. दीक्षा हसली. आता? दिनेशने विचारलं. वेट अँड वॉच. दीक्षाने डोळे मिचकावले.
त्याआधी ड्रामा पार्ट 2. ती असं म्हणाल्यावर दक्ष आणि दिनेशने मान डोलावली. दीक्षा खुशीत रूमच्या बाहेर आली आणि खाली जाणार तोच दिनेशचं बोलणं तिच्या कानावर पडलं आणि ती तशीच आडोशाला लपली. दक्ष, तू पाहतोस ना ती किती चांगली आहे, तरीही का अंत बघतोस तिचा? दिनेशने चिडून विचारलं. दादा, मला खरंच कळत नाही आहे. तू ती फाईल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होतीस ना? मग मला सांग, माझ्या जागी जर तू असतास तर तू काय केलं असतंस? दक्षने विचारलं. दक्ष, त्या फाईलमध्ये जे काही होतं ते शॉकिंग आहे, हे मान्य आहे. पण अरे, आता तू तर दीक्षाला पर्सनली ओळखतोयस. मला खरं सांग, तिच्या एकूण वागण्या बोलण्यावरून तुला खरंच असं वाटतं की ती त्याच्यासोबत हे असं काही करेल? तिचा स्वभाव तसा नाही दक्ष. जे झालं त्यामागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे. आपल्याला परत एकदा नीट विचार करावा लागेल, दिनेश म्हणाला. बरोबर आहे दादा. मी पाहतोच आहे रे सगळं पडताळून, पण अजून असा एकही पुरावा मिळाला नाही आहे जो सांगेल की दीक्षा निर्दोष आहे, दक्ष म्हणाला. तू सरळ सरळ का बोलत नाहीस तिच्याशी? दिनेशने विचारलं. तिने चॅलेंज केले, ती स्वतः सगळं शोधून काढेल, दक्ष म्हणाला. व्हॉट? काय बालिशपणा लावलाय तुम्ही दोघांनी? मूर्ख आहात तुम्ही दोघे, दिनेश चिडला होता. दादा, शांत हो प्लीज. इथून गेल्यावर मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणारच आहे. आता सध्या तुझा आणि न्यू दिदीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, दक्ष म्हणाला. दक्ष, दीक्षा चांगली मुलगी आहे. या प्रकरणाचा लवकर काय तो सोक्षमोक्ष लाव, दिनेश म्हणाला. दक्ष शून्यात पाहत म्हणाला. दिनेश त्याच्या खांद्यावर थोपटून बाहेर निघून गेला. तो गेल्यावर दीक्षा बाहेर आली. कुठल्या फाईलबद्दल बोलत होते हे? कसले पुरावे? नक्कीच त्या फाईलमध्ये माझ्याविरुद्ध काहीतरी असणार. त्यामुळे दक्षचा गैरसमज झाला असेल का? पण माझ्याशी कुणाचं काय वैर आहे की हे असं? काहीही झालं तरी परत गेल्यावर ती फाईल मिळवायला लागणार. ती हातात आल्याशिवाय खरं काय ते कळणार नाही, दीक्षा मनाशी विचार करत खाली निघून गेली. रात्री सगळे गप्पा मारत बसले होते. निवेदिताही त्यांच्यासोबत बसली होती, पण नुसतीच फिजिकली. मन मात्र थऱ्यावर नव्हतं. दुपारी दिनेश जे बोलला होता तेच डोक्यात घोळत होतं. ओ माय गॉड, दीक्षा ओरडली तशी ती एकदम भानावर आली. बघू ना वहिनी. दिवा पण लगेच तिच्या शेजारी बसली. काय सुंदर दिसते रे ही दादा, दिव्याने मोबाईलमध्ये फोटो पाहत सांगितलं. हो ना दादा, खरंच सुंदर आहे हो, आणि तुम्हाला सूटही करते. एकदम मेड फॉर इच अदर. नाव काय आहे म्हणालात? दीक्षाने विचारलं. शर्वरी, दिनेश हसत म्हणाला तसे निवेदिताने कान टवकारले. दीक्षा तिच्या शेजारीच बसली होती. तिने हळूच वाकून फोटो बघायचा प्रयत्न केला, पण काही दिसेना. हो ना दीक्षा, अखेर माझी इच्छा पूर्ण होणार बघ. सूनमुख बघायला मिळणार मला. बरं झालं दिनेशने होकार दिला ते. आता गेल्या गेल्या तयारीला लागायला हवं, काकी आनंदात म्हणाल्या. निवेदिताचा मात्र चेहराच पडला ते सगळं ऐकून. हृदयात कळ उठली आणि डोळे भरून आले. तिने एक नजर दिनेशकडे पाहिलं तेव्हाच त्यानेही तिच्याकडे पाहिलं, पण त्याचा निर्विकार चेहरा पाहून तिला राग यायला लागला होता. ती तशीच उठून वर निघून गेली. जा तिकडे, शर्वरी नाही तर फरवरी, कोणी का असे ना, घे बांधून गळ्यात. दिनेश, तू असं कसं वागू शकतोस? सकाळी तर गोड गोड बोलत होतास ना. हट्ट सोड आणि आता लगेच गेल्या गेल्या लग्न, लंडनला शिफ्ट होणार, हे किती सहज सांगितलंस. मीही मूर्खच आहे म्हणा. मोठ्या तोंडाने बोलून गेले मला काही फरक पडत नाही म्हणून. असा कसा फरक पडत नाही? पडतो ना फरक, पण आता कशाला विचार करायचा? त्याला आहे का काही परवा? गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलाय तिकडे. निवेदिता एकटीच धुसपुसत होती की तिच्या भोवती हातांचा विळखा पडला. एवढा त्रास होतो ना न्यू, तर मग असं का वागतेस माझ्यासोबत? का नाही म्हणतेस लग्नासाठी? एकीकडे मला दूर लोटायचं आणि दुसरीकडे स्वतःला त्रास करून घ्यायचा, हा कुठला न्याय? दिनेश तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला तशी ती शांत झाली. दिनेशने तिला स्वतःकडे वळवलं. आता तरी खरं सांगशील? त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. आय लव्ह यू. नाही राहू शकणार मी तुझ्याशिवाय, निवेदिता म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली. अगं वेडे, हेच तर ऐकायचं होतं मला. आय लव्ह यू टू न्यू. लग्न करायचं ना, दिनेशने विचारलं. निवेदिताने मान डोलावली. ओय होय, दारातून आवाज आला तसे दोघे दचकले. सगळे हसत आत आले. क्या बोली थी मैं दादा? ही आयडिया काम करणारच, दीक्षा नसलेली कॉलर उडवत म्हणाली. भाई वा, डोकं आहे तर तुला, दक्ष मिश्किलपणे म्हणाला तसं तिने खुन्नस देऊन त्याच्याकडे पाहिलं. थोडं डोकं आणि थोडं मग म्हणलं ट्राय करायला काय हरकत आहे, अँड इट वर्ल्ड, दीक्षा त्याला वेडावून दाखवत म्हणाली. काही का असे ना, अखेर गंगेत घोडं न्हालं ते महत्त्वाचं, दिनेशचा बाबा हसत म्हणाले. लगेच अनुराधाबाईंनी त्यांच्या भावाला नि वहिनीला फोन लावला. त्यांनी जास्त आडेवेडे घेतले नाहीत. सत्य काय होतं ते त्यांनाही कळलं होतं आणि आपल्या मुलीची काहीही चूक नव्हती हेही त्यांनी मान्य केलं होतं. दिनेशचे आई बाबा असेपर्यंत एंगेजमेंट आणि लग्न करायचं असं सर्वानुमते ठरलं आणि सगळेच खुशीत आईस्क्रीम खायला बाहेर पडले. दक्ष, दीक्षा, दिव्या आणि कार्तिक एका गाडीत बसले होते. दीक्षा आणि दिव्याची बडबड सुरू होती. दादा,
तुझ्या लग्नात तर मला काहीच मज्जा नाही करता आली, पण दिनेश दादाच्या लग्नात मी मिरवणार हां. मला नऊवारी साडी हवी. दिव्याचं सुरू झालं. तुला हवे ते घे गं सोने, फक्त जरा शांत राहा आता, दक्ष वैतागत म्हणाला. कार्तिक त्यांची चिवचिव ऐकून पकला होता. कधी एकदा आईस्क्रीम पार्लर येते असं दोघांना झालं होतं. अखेर एकदाच आलंच. तशी दिव्या पटकन उतरून पळाली. कार्तिकही उतरला. बायको जरा थांब, दक्ष म्हणाला तशी दीक्षा तिकडेच थांबली. कार्तिक काय ते समजून पुढे निघून गेला. बोला, दीक्षा हाताची घडी घालत म्हणाली. ते थँक्यू, दक्ष घसा खाकरत म्हणाला. काय ऐकू आलं नाही, दीक्षा ओरडत म्हणाली. थँक्यू, दक्ष जरा स्पष्ट म्हणाला. ओ माय गॉड, चक्क मिस्टर डीडी मला थँक्यू म्हणतायत. आजचा दिवस तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायला हवा, दीक्षा हसायला लागली. लाडात येऊ नको हां बायको, कधी नव्हे ते तुझी स्ट्रिक सक्सेसफुल झाली म्हणून तुला थँक्यू म्हणतोय. लागली लगेच फुदकायला. दक्षने तोंड वाकडं केलं. मी फुदकते का? ओ, एकतर तुझं डोकं नुसतंच खोकं आहे, तेही रिकामं, वर माझ्यावरच दादागिरी, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. बरं चल, तिकडे सगळे थांबलेत. दक्षने विषय बदलला. आता कसा आला लाईनवर खडूस, दीक्षा नाक उडवत खाली उतरली. पाठोपाठ दक्षही गाडी पार्क करून आला. आईस्क्रीम खाता खाता दिनेश आणि निवेदिताला सगळे चिडवत होते. इतका आनंदाचा प्रसंग आणि वसंत हवा होता आज. आणि कार्तिकने त्यांना थांबवलं, कारण दक्षची एक्सप्रेशन लगे बदलली होती आणि डोळ्यात दुःख दाटलं होतं. दीक्षाच्या बरोबर लक्षात आलं होतं ते. मुंबईला परतल्यावर या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा दीक्षाने मनोमन निश्चय केला होता. 4 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचा पेटारा परत एकदा उघडला जाणार होता लवकरच. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.